दरवर्षीप्रमाणे मिरजेचा ख्वाजा शमना मिरासाहेब यांच्या उरुसाच्या अगोदर अजमेरचा उरूस असतो. अजमेरच्या उरुसानिमित्त दरवर्षी मिरजेतून ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गातून खादिम जमाततर्फे हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेरच्या उरुसानिमित्त मिरज दर्गातून अजमेरला गलीफ अर्पण करण्यासाठी तो रवाना करण्यात येतो. यावर्षी देखील 25 तारखेला मिरासाहेब उरुसाची सुरुवात होणार असून त्या अगोदर अजमेरचा उरूस असल्याने या मिरजेतून ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा खादिम जमातीतर्फे गलीफची भव्य अशी मिरवणूक काढत मिरासाहेब दर्गा ते स्टेशन चौक येथेपर्यंत मिरवणूक निघाली. त्यानंतर रेल्वेतून भाविकांकडून अजमेर दर्गासाठी गलीफ रवाना झाला. हा गलीफ अर्पण केल्यानंतर देशासाठी जे वीर जवान लढत असतात त्यांच्यासाठी आणि भक्त भाविकांसाठी प्रार्थना केली जाते, अशी माहिती खादिम जमातचे असगर शरीक मसलत यांनी यावेळी दिली. सालाबाद प्रमाणे अजमेरच्या उरुसाच्या निमित्ताने मिरजेतून हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा येथून दर्गा खादिम जमाततर्फे दरवर्षी गलेतने मिरवणूक काढून ते मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत येऊन वाजत गाजत सर्व फकीर आणि भाविक येऊन 12:30 वाजता रेल्वेनं अजमेरला गलेब या ठिकाणी हजरत ख्वाजा शमना मिरासाहेबाचा गलेब अजमेरच्या दर्ग्याला उरुसामध्ये अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. इथून गलेब गेल्यानंतर मिरजेतील व सांगली जिल्ह्यातील आणि खास करून महाराष्ट्रातील सर्व भाविक अजमेर दर्ग्यामध्ये एकत्रित येऊन अजमेर दर्ग्यामध्ये सुद्धा वाजत गाजत त्या ठिकाणी गलेबची मिरवणूक काढून त्या ठिकाणी अजमेर दर्ग्याला गलेब अर्पण करतात. ही परंपरा अखंडितपणे दर्गा खादिम जमाततर्फे चालू आहे आणि देशातल्या सर्वच हिंदू मुस्लिम भाविकांसाठी अजमेर दर्ग्यामध्ये गलेब अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रार्थना आणि देशामध्ये सुख शांती नांदावी आणि देशासाठी आपले अवरात्र झटणारे जे देशाचे सैनिक आहेत त्यांचं मनोबल वाढवावं आणि जे विरोधी शक्ती आहे ते इतर देश आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या भारतातल्या सैनिकांना ताकद द्यावं अशी अजमेर दर्ग्यामध्ये प्रार्थना करण्यात येते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.